गणपती बाप्पा. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे कर्दराई सावल्यांनी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे. नमस्कार आणि फायनली आपण आता एक नवीन आपल्या ब्लॉगमध्ये आलेलो आहोत. आम्ही आज पुण्यावरून गावाला निघालो आहोत आणि गावाला गेल्यावरती आम्ही जे आमचं गाव आहे खाली चिखलीपासून ते वरती मासळण धनगावाडी तर असा एक ब्लॉग बनवायचा आहे. तर त्यासाठी आम्ही आता निघालो आहोत. पुण्यावरून नरेगाव ते कात्रज असा प्रवास आम्ही अंकुशच्या गाडीतून सुरू केलेला आहे. आणि विघ्नेशची तब्येत खूपच खराब आहे तरी गावाला जाण्याच्या ओढीमध्ये किंवा अंकुशच्या गाडीमध्ये बसण्याच्या याच्यामध्ये तो खूप खुश आहे. आणि गावाला उतरताच आम्ही त्याला थोडंसं इथं डॉक्टरना दाखवून त्याला आम्ही वाफ दिलेली आहे जेणेकरून पुढे जाऊन आम्हाला त्रास होऊ नये. कारण आमचा प्रवास असा आहे की एकदा आम्ही आमच्या घरी गेलो की परत खाली येणं शक्य होत नाही. खूप अडीअडचणीत आम्हाला वर जावं लागतं. तर बघू शकता आता इथून आम्ही सुरुवात करतो आहे. इथून आम्ही आता पुढे जाऊन कसा आमचा जो रस्ता आहे कसा खडतर प्रवास आहे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला मी दाखवतो आणि इथून आम्ही सुरू करूया. चला आपल्या गावाचा प्रवास बघूया आपण कसा आहे आता. छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे कर्दराई सावल्यांनी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे गाव माझे.
आणि फायनली आम्ही आता इथे एकदम असा चढावाचा भाग आहे तिथे आलेलो आहे आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो ॲक्च्युअलमध्ये एकदम खडतर आहे, कारण की एकदम स्ट्रेट आहे, कच्चा रस्ता आहे, टिवर सीट आहे आम्ही. आणि इथून गाडी वर चढवणं म्हणजे खूप मोठं रिस्क आहे आणि खूप मोठं टॅलेंट आहे आणि जे आमच्या सागरकडे पहिल्यापासून आहे. या रस्त्याला तो किती खराब असू दे कसा असू दे, भाई गाडी कशी पण उचलतो कशी पण नेतो, त्याच्यामुळे गाडीवर बसायला बिंदास बसलो आम्ही आणि हातामध्ये कॅमेरा आणि असं आम्ही दोघंजणं चाललेलो आहे. चला बघूया आता हा वरचा रस्ता कसा आहे, कोकणचा रस्ता. I look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. I got your number, won't you pick up the phone? Don't leave me hanging on the dial tone. Think back to the night that we met, jumping in the pool, talk to you, dripping wet. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. Jump in your car and we drive to the beach. The sun was setting, it was just you and me. Wind in my hair and the sand in my shoes. Could've chosen anyone but I choose you. Hop back in your car, top down. There's no stopping us, cause we own this town. Never knew I could have such fun. Never thinking you would be my number one. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. आणि हा खडतर प्रवास करून आम्ही थोडंसं असं वरती आलेलो आहोत. एक अर्धा ते 1 किलोमीटर असा रस्ता क्रॉस करून आता वरती आलेलो आहोत आणि अजून पुढचा प्रवास खूपच खडतर आहे. अजून पुढे चढाव आहे आणि तो चढाव पार करून वर जाणं आणि मग आम्हाला थोडासा आडवा रस्ता लागेल, त्याच्यावरून आम्ही जाऊ. पण सगळाच रस्ता खराब आहे, रस्ता अंतर नाही आहे, 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे, पण एवढा खतरनाक आहे की इथं गाडी चालवणे हे कुठच्याही साध्या माणसाचं काम नाही. फक्त मिस्टर सागर शेळके चालवू शकतो आणि तोच बिंदा चालवू शकतो, बाकीच्यांनी चालवायचं म्हणजे खूपच अवघड गोष्टी इथे. चला इथं पण आपण पुढे आलेलो आहेत बघा आता. गाव माझे गाव माझे गर्दराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे. गाव माझे गाव माझे गाव माझे.
आणि फायनली आम्ही आमच्या घराजवळच्या रस्त्याच्या जवळ आलेलो आहोत. आणि हा जो इथे एक उतारा आहे तो सगळ्यात खतरनाक उतारा आहे. बघू शकता पूर्ण चिखल आहे आणि पुढे काहीच डांबर नाही, काही नाही, पूर्ण मातीचा रस्ता आणि पूर्ण स्लिपी रस्ता आलेला आहे पावसामुळे. इथे जास्त गाड्या नसल्यामुळे, त्याला काय रस्त्याला असं रेग्युलर नसल्यामुळे तो पूर्ण बघा तुम्ही कसा आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे. इथून खाली उतरणे टू व्हीलरने खूपच अवघड आहे, खूपच डिफिकल्ट आहे. पण सागर शेळके आहेत या रस्त्याचे जुने रायडर्स, ज्यांना ह्या रस्त्याचा खूप सारा अनुभव आहे. त्यांनी भरपूर लोकांना या रस्त्याने सोडलेलं आहे, भरपूर लोकांना या रस्त्याने खाली आणलेलं आहे. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण तेवढा आहे, अनुभव पण तेवढाच आहे. त्याच्यामुळे ते बिंदास उतरतील ह्या आशेने आम्ही पुढे गेलो. त्याला 4 वेळा बोललो, भाई हळू घे, मागे मुलगा आहे, आपल्याला उतरायचं. बघा तुम्ही कसं पूर्ण घनदाट जंगल आहे. ह्याला जंगलात जर रात्री कोणी यायचं म्हणलं तर भाई तो संपला संपला संपला, खतम खतम भाई पूर्ण. कारण जंगलचा रस्ताच बघा कसा आहे, कोण आहे आजूबाजूला, कोणीच नाही आहे, खतम रस्ता एकदम खतरनाक असा रस्ता आहे. चांगला प्रवास आहे, दिवसा यायला खूप मजा येते. जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत काय वाटत नाही, रात्र झाली की संपला माणूस, त्यातून माणूस जाऊ शकत नाही. खतरनाक असा रस्ता आहे.